सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे। राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नुकताच नाशिकचा दौरा करून सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। केवळ फाईल्सवरचा आढावा न घेता त्यांनी घटनास्थळी जाऊन कामाच्या दर्जाची आणि प्रगतीची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण गेडाम आणि नाशिक महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। शहरात सुरू असलेले रस्ते रुंदीकरण, घाट सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या कामांबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली। मुख्य सचिवांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की सर्व कामे विहित मुदतीत आणि उच्च दर्जाचीच झाली पाहिजेत। भाविकांच्या सोयीसाठी नियोजित असलेल्या प्रकल्पांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी प्रशासनाला दिला आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे। प्रशासकीय यंत्रणेच्या या सक्रियतेमुळे कामांना गती मिळणार हे मात्र नक्की।